आता आपण बघूया रिसर्च पोर्टल. रिसर्च पोर्टल्समध्ये पहिलं येतं धारा. धाराचा फुल फॉर्म काय आहे? डिजिटल हेल्पलाईन फॉर आयुर्वेद रिसर्च आर्टिकल्स. काय सांगितलं? डिजिटल हेल्पलाईन फॉर आयुर्वेद रिसर्च आर्टिकल्स. ह्याच्यामध्ये ना आयुर्वेदमध्ये जेवढे पण आत्तापर्यंत रिसर्च आर्टिकल्स पब्लिश झालेत ह्या सगळ्यांची इंडेक्स भेटते आपल्याला ह्या साईटवर. काय सांगितलं? आत्तापर्यंत आयुर्वेदमध्ये जेवढे पण रिसर्च आर्टिकल्स पब्लिश झाले आहेत ह्या सगळ्यांची इंडेक्स ही आपल्याला एका ठिकाणी भेटते, दॅट इज या साईटवर, त्या वेबसाईटवर. धारा पोर्टलवर आपल्याला सगळ्या आर्टिकल्सची इंडेक्स भेटते. जे काही आयुर्वेदमध्ये जे काही म्हणजे आयुर्वेद या टॉपिकवर जेवढे काही रिसर्च आर्टिकल्स पब्लिश्ड आहेत होल वर्ल्ड वाईड ते सगळे आपल्याला इथे भेटतात. त्यांची इंडेक्स आपल्याला इथे भेटते. ह्याला आपण म्हणतो धारा, दॅट इज डिजिटल हेल्पलाईन फॉर आयुर्वेद रिसर्च आर्टिकल्स. So it is an online index of articles on Ayurved published in research journals worldwide. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं? आपण स्टार्टिंगला सांगितलं की ह्यामध्ये फ्रीमध्ये आपल्याला इंडेक्सिंग सर्व्हिस भेटते. जेवढे काही पब्लिश्ड पेपर्स आहेत, जेवढे पेपर्स पब्लिश झालेत रिसर्च जर्नलमध्ये त्या सगळ्यांची इंडेक्स आपल्याला भेटते धारावर. आणि एक वर्षावर आयुर्वेदच्या फील्डमध्ये स्पेसिफिकली सांगायचं की आयुर्वेदच्या फील्डमध्ये जेवढे पण पेपर्स पब्लिश झाले रिसर्च जर्नल्समध्ये त्या सगळ्यांची फ्री इंडेक्सिंग इज धारा. आणि ते काहीच फी नसते. तुम्ही काही रिसर्च केला आहे तर तुम्हाला इंडेक्समध्ये तुमच्या जर्नलचं नाव हवं आहे, त्याचं इंडेक्स हवं आहे, त्याचं इन्फो सगळं द्यायचं तर तिथे तुम्हाला काही फी नाही चार्ज करणार. ऑल्सो ज्या युजर्सला ही इंडेक्स असं हे करायची ॲक्सेस करायची त्यांना पण काही फी नसती. सो नो फी फॉर जर्नल्स टू इंडेक्स देअर पब्लिश्ड पेपर्स. ऑल्सो नो फी फॉर द युजर्स. जे काही धाराच्या साईटवर जे काही डेटाबेस आहे तो ॲक्सेस करण्यासाठी काही फी नाही आहे, फुकटमध्ये असतं. पण ठीक आहे ते देतात त्यांच्या साईडने फुकटमध्ये, पण सगळे रिसर्च पेपर्स फुकटमध्ये नसतात. आता ते फुकट आहे की नाही दिस डिपेंड्स ऑन जर्नलची पॉलिसी. ज्याची जर्नल आहे ज्याने ते पब्लिश केलं आहे तो रिसर्च आर्टिकल त्याच्यावर डिपेंड करते की ते त्यांनी फ्री द्यायचं आहे की नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आपण स्टार्टिंगपासून म्हणतो इंडेक्स इंडेक्स इंडेक्स. ह्या धारा पोर्टलवर फक्त इंडेक्स असतात, म्हणजे जे काही टायटल्स आहेत ते असतात किंवा मग ॲब्स्ट्रॅक्ट असू शकतात जास्तीत जास्त. सो ह्या साईटवर फक्त आपल्याला टायटल्स दिसतात की ठीक आहे आता इन्सोमनियावर काय काय रिसर्च झालं आहे ते सगळे तिथे टायटल्स दिसतात की दिस ड्रग इन इन्सोमनिया, दिस इन दिस, हे 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 किंवा जास्तीत जास्त त्यांचा ॲब्स्ट्रॅक्ट वाचायला भेटेल. आणि मग नंतर तिथे लिंक दिलेली असते की ती जर्नल ज्या वेबसाईटवर आहे पब्लिश्ड त्याची लिंक दिलेली असती. मग त्या लिंकवरून जायचं आणि मग तिकडे जाऊन तुम्हाला त्या टॉपिकवरचं फुल टेक्स्ट भेटतं. इथे धारा ह्या साईटवर काहीच फुल टेक्स्टचं हे नसतं, स्टोरेज नसतं, यांच्याकडे काही माहिती नसते. यांच्याकडे फक्त त्यांचे टायटल असतात, ते टायटल त्या इंडेक्समध्ये ॲड करतात किंवा जास्तीत जास्त त्याच्या साईडला ॲब्स्ट्रॅक्ट पण दिसेल थोडासा आणि मग पुढे लिंक असते, त्या लिंकवरून जायचं ह्या जर्नलच्या वेबसाईटवर. सो हे जे धारा आहे दिस इज अ पॉवरफुल सर्च टूल. आता आपल्याला आधी ह्या टॉपिकवर काय काय रिसर्च झाला होता ते बघायचं असेल तर धारा ही बेस्ट जागा आहे. इथे जायचं, आपली टॉपिक टाकायची, त्याच्यावर काय काय आधी रिसर्च झालं आहे ते सगळे तुम्हाला टॉपिक्स दिसतात. आणि हे आपल्याला एकदम वेल स्ट्रक्चर्ड आणि सिस्टमॅटिक वेमध्ये कळतं आहे ना की आधी काय काय झालं आहे, मग आपण अकॉर्डिंगली आपली टॉपिक डिसाईड करणार. सो दिस हेल्प्स टू ट्रॅक रिसर्च वर्क इन आयुर्वेद. आणि मोरओव्हर ते आपल्याला लिंक पण देत आहे. जर तुम्हाला फुल टेक्स्ट हवा असेल, अख्खा आर्टिकल हवा असेल तर ते लिंक पण देतात. आपण प्रिसाइजली बरोबर त्याच आर्टिकलला जाऊन पोहोचणार जो आपल्याला वाचायचं आहे. सो हे चांगलं करतायत. एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्यामध्ये जे फुल पब्लिश्ड पेपर्स आहेत, जे रिसर्च जर्नलमध्ये पब्लिश झालेले आहेत त्यांचंच इंडेक्सिंग असतं. जे PhD इन PGचे रिसर्च वगैरे करतात त्यांचं नसतं इथे इंडेक्स. ज्यांनी रिसर्च जर्नल्समध्ये स्वतःचे पेपर्स पब्लिश केलेले आहेत त्यांचंच इथं टॉपिक दिसणार इंडेक्सिंगमध्ये. PhD आणि PGचे नॉर्मल रिसर्च इथे नाही दिसत. आता ह्याच्या फीचर्समध्ये काय सांगितलं आहे, जी धारा वेबसाईट आहे ना ही थोडीशी पबमेडच्या सिमिलर आहे. धारा ज्या आहेत त्यांनी पबमेडचं ऑलमोस्ट खूप साऱ्या गोष्टी कॉपी केल्या आहेत, पण हे इंटेन्शनली केलं आहे सो दॅट युजर्सला कन्व्हिनियंट असावं. कारण लोकांना पबमेडची सवय आहे आधीपासून. सो ज्यांना पबमेडची सवय आहे त्यांना धारा जरा अवघड गेलं असतं वापरायला. सो त्यामुळे त्यांनी सेम ठेवलं आहे सो दॅट तुम्हाला पबमेडची सवय आहे ना मग हे पण तुम्हाला सोपं जाईल. सो इंटेन्शनली त्यांनी कॉपी केलं आहे पबमेडला. मग त्याचे फीचर्स काय सांगितले आहेत, ॲडव्हान्स्ड सर्च. ह्यात तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही सर्च करू शकता. ॲडव्हान्स सर्च टेक्नॉलॉजी आहे यांच्याकडे. मग एका साईडला जर्नल्सचा एरिया असतो
ज्या जर्नल्सची सगळी लिस्ट असते हे फक्त तुम्ही कीवर्ड सर्च करून लगेच अख्खी लिस्ट भेटू शकते. मग ऑथर्सचा एरिया असतो. ऑथर्स एरियामध्ये पण कीवर्ड सर्च केलं की लगेच ऑथर्सचं नावं येतात. मग तुम्ही सर्च केलं त्यानंतर त्या सर्चचे जे रिझल्ट्स येतात त्यांना सॉर्ट करायचा पण ऑप्शन असतो. आपण सॉर्ट करताना शॉपिंग करताना पण ठीक आहे मी टाकलं कुर्ती टाकलं सर्च केलं, मग आता कॉटन कुर्ती हे सॉर्टमधून करणार ना. सॉर्टमध्ये तुम्हाला ऑप्शन्स येतात हे करायचं का ते करायचं. सिमिलरली इथे पण ऑप्शन्स येतात फॉर सॉर्टिंग युअर सर्च रिझल्ट्स. जे रिझल्ट्स येतात त्याला सॉर्ट करण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन्स भेटतात. आणि नेक्स्ट फीचर सांगितलं आहे की तुम्ही हे जे सर्च रिझल्ट्स आहेत जे आलेत ते तुम्ही कॉपी पेस्ट पण करू शकता. यू कॅन एक्सपोर्ट ॲज टेक्स्ट फाईल. सो धारामध्ये आपण काय काय पाहिलं की ह्याच्यामध्ये पहिलं तर धारा म्हणजे काय, डिजिटल हेल्पलाईन फॉर आयुर्वेद रिसर्च आर्टिकल. ह्याच्यामध्ये रिसर्च जर्नल्समध्ये जेवढे काही आर्टिकल्स पेजेस हे झालेत, पेपर्स प्रिंट हे पब्लिश झालेत त्या सगळ्यांची इंडेक्स आपल्याला इथे दिसते. सो इथे काय कळतं आपल्याला एक ऑनलाईन इंडेक्स भेटते कशाची, जे काही आर्टिकल्स रिसर्च जर्नलमध्ये पब्लिश झालेले आहेत आयुर्वेदमध्ये वर्ल्ड वाईड त्या सगळ्यांची इथे आपल्याला इंडेक्स भेटते. मला काही फी नसते. तुम्हाला जर तुमचं जर्नल तिथे हे करायचं आहे पब्लिश करायचं आहे तुमच्या इंडेक्समध्ये तुमचं टायटल द्यायचं आहे, तुम्हाला काही फी नसती. तुम्हाला ऑल्सो तिथे सर्च करायचं जाऊन काही फी नसती. पण काही ह्याला फी असते, काही रिसर्च पेपर्सवर फी असते डिपेंडिंग ऑन जर्नलची पॉलिसी, त्या ओनरची इच्छा असेल तर. आणि ह्या साईटवर फक्त इंडेक्स आणि ॲबस्ट्रॅक्ट भेटतं आणि एक लिंक असते जिथून आपण त्या वेबसाईटला जाऊ शकतो. हा खूप पॉवरफुल टूल आहे. ह्याने आपल्याला वेल स्ट्रक्चर आणि सिस्टमिक वेमध्ये जे पाहिजे की म्हणजे ह्या आपल्याला जे टॉपिक पाहिजे त्याच्या आधी किती रिसर्च झाला आहे हे आपण बघू शकतो, काय रिसर्च झाला आहे आपण बघू शकतो. आणि यामधून आपल्याला डिरेक्टली प्रॉपर लिंक भेटते ना. जो मला रिसर्च आर्टिकल आवडला आहे त्याची डायरेक्ट लिंक देत आहेत की जा तिकडे जाऊन प्रॉपर नीट वाच. सो इथे प्रिसाईज आर्टिकलपर्यंत आपण पोचतो, जे पाहिजे ते भेटते आपल्याला. आणि यामध्ये PG PhD हे नसतं. ह्यात फक्त असे पेपर्स जे रिसर्च जर्नलमध्ये पब्लिश झालेले आहेत त्यांचेच फक्त आपल्याला इथे लिंक भेटते आणि इंडेक्समध्ये नावं भेटतात. आता त्याचे फीचर्स काय सांगितलं की हे पबमेडची कॉपी आहे, पण ते इंटेन्शनली केले की कन्व्हिनियंट असावं. जे पबमेडचे युजर्सला सवय लागली पबमेडची त्यांच्यासाठी कन्व्हिनियंट असावं म्हणून केलं आहे हे. मग मेन फीचर्स काय सांगितले आहेत, ॲडव्हान्स्ड सर्च असतं, जर्नल्स एरिया असतो, ऑथर्स एरिया असतो. मग जे सर्च रिझल्ट्स आलेत त्यांना सॉर्ट करायचा ऑप्शन असतो. ऑल्सो जे सर्च रिझल्ट्स आलेत त्यांना आपण एक्सपोर्ट करू शकतो ॲज टेक्स्ट फाईल. माझा नेक्स्ट आहे पबमेड. पबमेड म्हणजे काय की या ठिकाणी तुमच्या मेडिकल फील्डमध्ये जेवढे काही रिसर्च आर्टिकल्स पब्लिश झालेत त्या सगळ्यांची माहिती इथे भेटते. सो एक जसं आपण सर्च इंजिन म्हणतो तसं एक फ्री ऑनलाईन सर्च इंजिन आहे फॉर ॲक्सेसिंग द मेडिकल डेटाबेस ऑफ सायटेशन्स आणि ॲबस्ट्रॅक्ट्स. सायटेशन्स म्हणजे काय की क्रेडिट्स देणे ज्याचं ते आहे. आता हे पबमेडवाल्याचं स्वतःचं आर्टिकल नाही आहे, ज्यांचं आर्टिकल घेतलं आहे त्याला क्रेडिट्स देणे, तिथे त्यांचं नाव लिहिणे, परत ओरिजिनल ऑथरचे जे काही माहिती आहे ते तिथे लिहिणे सो दॅट रीडर्सला कळेल की ह्याचं ओरिजिनल सोर्स काय आहे, कुठून हे आलं आहे, ते सगळी माहिती ते लिहायची. सो ह्याला पण सायटेशन्स आणि ॲबस्ट्रॅक्ट लिहायचे तिथे. सो काय सांगितलं हे एक फ्री ऑनलाईन सर्च इंजिन आहे फॉर ॲक्सेसिंग ऑल द मेडलाईन डेटाबेस ऑफ सायटेशन्स आणि ॲबस्ट्रॅक्ट्स. आणि हे कुणी डेव्हलप केलं आहे, पबमेड, NCBI. आता CBI माहिती आहे आपल्याला, CBI इन्क्वायरी वगैरे चालू असतात. सो NCBI कसं लक्षात ठेवायचं, NCBI. आता ह्याचं फुल फॉर्म लक्षात राहील तर ठेवा, नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन. एवढं लक्षात नाही राहील तरी NCBIने डेव्हलप केलं आहे पबमेड. आता ह्याच्यावर ऑलमोस्ट 18 मिलियन कंटेंट आहे, 18 मिलियन सायटेशन्स आहेत फ्रॉम मेडलाईन आणि अदर लाईफ सायन्स जर्नल्स, मेडिकल फील्डमधले पण आणि बाकीचे जे लाईफ सायन्स जर्नल्स आहेत त्यांच्यामधले पण टोटल 18 मिलियन सायटेशन्स आहेत इथे. आता फील्ड्स इथे फक्त मेडलाईन म्हणते आपण, पण दिस कवर्स डेटा ऑफ फील्ड्स रिलेटेड टू मेडिसिन, अजून नर्सिंग, बाकी सगळे हेल्थ डिसिप्लिन जे काही बाकीचे हेल्थ रिलेटेड सेक्टर आहे त्यामध्ये जे काही रिसर्च झाले सगळं येतं इथे. ऑल्सो बायोमेडिकल सायन्स पण येतं इथे, लाईक बायोकेमिस्ट्री, सेल बायोलॉजी, त्या सगळ्यांचे पण रिसर्च इथे आपण कवर करतो. सो इट कवर्स डेटा ऑफ फील्ड्स रिलेटेड टू मेडिसिन, नर्सिंग, अजून हेल्थ डिसिप्लिन्स आणि बायोमेडिकल सायन्स ॲज वेल. बायोमेडिकल सायन्स म्हणजेच बायोकेमिस्ट्री, सेल बायोलॉजी. आता इथे काय काय असतं, पबमेडवर
ओल्ड सायटेशन्स असतात, म्हणजे जुने जे काही रिसर्च झालेत ते सगळे असतात. इन प्रोसेस सायटेशन असतात, म्हणजेच त्यांनी पाठवलं आहे पबमेडवाल्यांना, पबमेड अजून रिव्ह्यू करतं आहे की हे कसं आहे, टाकण्यालायक आहे का नाही. सो तिथे कोपऱ्यात एक येतं की इन प्रोसेस. सो तिथे एक स्टेटस टॅग टाकतात ते की इन प्रोसेस, म्हणजे दिस इज बिंग रिव्ह्यूड, की अजून टाकायचं आहे का नाही ह्या साईटला. सो ओल्ड सायटेशन्स असतात, इन प्रोसेस सायटेशन्स असतात, पब्लिशर सप्लाइड सायटेशन्स असतात. म्हणजे काय की हे जे सगळे आहेत सायटेशन्स हे डिरेक्टली पब्लिशर्सने त्यांना पाठवलेत. पब्लिशरने डिरेक्टली व्हॉट्सअपवर म्हणजेच इलेक्ट्रॉनिकली पबमेडवाल्यांना पाठवलं आहे. सो तिथे एक टॅग असतो ॲज सप्लाइड बाय द पब्लिशर, म्हणजे जसं त्यांनी पाठवलं तसंच इथं आम्ही लिहिलं आहे, काही त्यात एडिट केलं नाही, काही नाही. सो ओल्ड सायटेशन, इन प्रोसेस सायटेशन, पब्लिशर सप्लाइड सायटेशन आणि काही लाईफ सायन्स जर्नल्स पण असतात. सो इथे काय काय असतं या साईटवर, ओल्ड सायटेशन्स, इन प्रोसेस सायटेशन्स, पब्लिशर सप्लाइड सायटेशन्स आणि सम लाईफ सायन्स जर्नल. सो आतापर्यंत काय काय सांगितलं. पहिलं सांगायचं की हे एक फ्री ऑनलाईन सर्च इंजिन आहे, ह्यात सगळे मेडलाईन डेटाबेस भेटतं. मेडिकल फील्डमध्ये जे काही आर्टिकल्स झालेत पब्लिश ते सगळे इथे भेटतात, त्यांचं सायटेशन भेटतं, ॲब्स्ट्रॅक्ट भेटतं. आणि हे कोणी डेव्हलप केलं आहे, NCBIने. ह्याच्यावर ऑलमोस्ट 18 मिलियन सायटेशन्स आहेत. मग हे कोणतं फील्ड कवर करतं ते लिहायचं. मग ह्यात काय काय असतं, ओल्ड सायटेशन, इन प्रोसेस सायटेशन, पब्लिशर सप्लाइड सायटेशन आणि काही लाईफ सायन्स जर्नल्स. आता सर्चिंग प्रोसेस कशी असते इथे, तिथं आपण सर्च करतो. इट इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्च, इट इज क्विक प्रोसेस ऑफ सर्चिंग. आणि त्याच्यामध्ये इनबिल्ट सर्च फिल्टर असतं, ते लगेच फिल्टर लावतं. आणि रिलेटेड डेटा जे आपण सर्च करतो आहे त्याच्या रिलेटेड आर्टिकल्स पण लगेच तिथे येतात. सो सर्चिंगमध्ये काय सांगितलं आहे, सर्चिंग प्रोसेसमध्ये इट इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्च, क्विक प्रोसेस आहे, त्याच्यात इनबिल्ट सर्च फिल्टर आहे, म्हणजे सर्च केला एक फिल्टर लागतो, काय दाखवायचं काय नाही, काय आहे रिलेटेड काय नाही. सो एक इनबिल्ट सर्च फिल्टर आहे. ऑल्सो रिलेटेड आर्टिकल्स पण सर्च होतात आणि तिथे दिसतात. मग जर्नल डेटाबेस, हे जे आहे जर्नल तुम्हाला शोधायचं आहे, तुम्ही तिथे सब्जेक्ट टाकून शोधू शकता किंवा जर्नलचा टायटल सर्च करा किंवा त्या टायटलचं ॲब्रिव्हिएशन टाका किंवा सिरियल नंबर टाका, जो इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरियल नंबर दिला आहे त्या आर्टिकलला ते टाका. तर तुम्हाला एखादा जर्नल शोधायचं असेल, कसं सर्च करणार, सब्जेक्ट टाका किंवा टायटल टाका किंवा ॲब्रिव्हिएशन टाका किंवा सिरियल नंबर टाका. मग आता बस येतं की टॅग्स असतात तिथे बरेच सारे. कोणते कोणते टॅग्स असतात, AU असतं म्हणजेच ऑथर, DP म्हणजे डेट पब्लिश्ड, IP म्हणजे इश्यू असेल काहीतरी, मग इन प्रोसेस आणि पब्लिश्ड. मग नेक्स्ट येतं बुलियन ऑपरेटर्स. आता बुलियन ऑपरेटर्स म्हणजे काय, मी जेव्हा सर्च करते कॅट अँड डॉग, सो ते अँड उडून टाकतात आणि ते फक्त कॅट आणि डॉग ह्या शब्दांशी रिलेटेड जे काय आहे त्यांच्याकडे सगळं दाखवतात. सिमिलरली मी टाकते कॅट ऑर दिस, मग ते ऑर उडून टाकतात आणि जे ह्या दोघांचं रिलेटेड काय असेल ते दाखवतात. आणि मी टाकलं की बफेलो नॉट कॅट, तर मग ते नॉटच्या पुढचं एक्सक्ल्यूड करतात आणि फक्त बफेलो दाखवतात. सो ह्याला म्हणतो आपण बुलियन ऑपरेटर्स. काय काय आहेत, अँड, ऑर आणि नॉट. अँड म्हणजे इंटरसेक्शन, ऑर म्हणजे युनियन, नॉट म्हणजे एक्सक्ल्युजन. एवढं लक्षात ठेवायचं. बुलियन ऑपरेटर्स काय आहेत, अँड, ऑर, नॉट. सो हे झालं पबमेड. पहिलं आपण सांगितलेलं डेफिनेशन, मग पब्लिश्ड बाय NCBI. ह्यात किती कंटेंट आहे, 18 मिलियन. मग ते कोणते कोणते फील्ड्स कवर करतं, मग त्याच्याकडे कसले कसले सायटेशन्स आहेत, सर्च प्रोसेस कशी आहे, सर्च कसं करतो आपण, काय करतो, मग त्यांच्याकडे टॅग्स कोणते आहेत, बुलियन ऑपरेटर्स काय काय लावतात ते, हे सगळं झालं पबमेड. मग आता थर्ड आपण बघूया आयुष पोर्टल. आयुष पोर्टल हे काय आहे, हे यासाठी बनवले की ते आयुषच्या रिलेटेड अवेअरनेस स्प्रेड करू शकतात. ऑल्सो करंट जे काही रिसर्च अपडेट्स आहेत हे तिथे सगळे सांगितले जातात, पण हे फक्त अकॅडमिक पर्पजसाठी आहे, म्हणजे नॉलेज भेटावं लोकांना म्हणून आहे. सो इथे काय सांगितलं आहे, दिस इज फॉर स्प्रेडिंग इन्फॉर्मेशन रिलेटेड टू आयुष, आणि जे काय करंट रिसर्च अपडेट्स आहेत आणि हे फक्त अकॅडमिक पर्पजसाठीच करतो. इथे आपल्याला जे काही ब्रांचेस आहेत आयुषचे त्या सगळ्याच्या बाबतीत इन्फो भेटेल. यू विल गेट इन्फो अबाउट आयुर्वेदा, योगा, नॅचरोपॅथी, उनानी, सिद्धा, होमिओपॅथी एक्सेट्रा. ऑल्सो इथे क्लिनिकल रिसर्चच्या बाबतीत इन्फॉर्मेशन भेटते, प्री क्लिनिकल रिसर्चच्या बाबतीत भेटते, ड्रग रिसर्च चालू असेल काही जे झाले त्याच्या बाबतीत इन्फो भेटते, फंडामेंटल रिसर्चची इन्फो भेटते. सो फर्स्ट पॉईंट काय सांगितलं आपण पहिलं, तर यावर मेन त्यांचं काय, टू स्प्रेड द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू आयुष.
आणि हे करंट जे काही रिसर्च अपडेट्स आहेत ते सगळे तिथे असतात आणि दिस इज ओनली फॉर अकॅडमिक पर्पज. इथे आपल्याला आयुर्वेदा, योगा, नॅचरोपॅथी, उनानी, सिद्ध, होमिओपॅथी या सगळ्यांची इन्फो भेटते. ऑल्सो क्लिनिकल रिसर्च, प्री क्लिनिकल रिसर्च, ड्रग रिसर्च, फंडामेंटल रिसर्च या सगळ्याची माहिती आपल्याला आयुष पोर्टलवर भेटते. माझा नेक्स्ट पॉईंट येतो की कशाच्या रिलेटेड आपल्याला तिथे इन्फो भेटते. इथे 10 गोष्टी सांगितल्यात. पहिलं तर स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स काय आहेत ते तिथे सांगितलं गेलं आहे. प्रिमेटिव्ह हेल्थ काय आहे, अजून काय क्लिनिकल स्टडीज झालेत, काय प्री क्लिनिकल स्टडीज झालेत, फंडामेंटल रिसर्च काय झाला आहे, ड्रग स्टँडर्डायझेशनची इन्फो आहे तिथे, लोकल हेल्थ ट्रेडिशन्स जे काय आहेत, लोकली वेगळे स्वतःचे असतात काही लोकांचे हेल्थ ट्रेडिशन्स ते तिथे आहेत. मग ड्रग मोनोग्राफ्स आहेत, प्लांट मोनोग्राफ्स आहेत. मोनोग्राफ्स म्हणजे एकाच टॉपिकवर अख्खी माहिती लिहिणे. मग आता एकाच ड्रगवर एक बुक बनवली, एकाच ड्रगवर एक अख्खा PDF, अशी सगळी माहिती ते आहे. सो ड्रग मोनोग्राफ्स आहेत, प्लांट मोनोग्राफ्स आहेत की एका प्लांटला धरलं आणि त्याची सगळी इन्फॉर्मेशन काढली, त्याचं सगळं रिसर्च केलं आणि मग ते एकत्र केलं. ह्याला आपण म्हणतो प्लांट मोनोग्राफ्स आणि ड्रग मोनोग्राफ्स. मग अजून इंडियाचे जे काही फॉर्म्युलेटरीज आहेत, जे काही फॉर्म्युलेशन्स आहेत आपले ते सगळे तिथं आहेत. ऑल्सो क्लासिकल टेक्स्टबुक्समधून काय रेफरन्सेस छान आहेत ते सगळे रेफरन्सेस पण इथे भेटतात. तिथे काय इन्फॉर्मेशन भेटते आपल्याला 10 गोष्टींचं सांगितलं आहे. स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स, मग प्रिमेटिव्ह हेल्थ, क्लिनिकल स्टडीज, प्रीक्लिनिकल स्टडीज, फंडामेंटल रिसर्च, ड्रग स्टँडर्डायझेशन, लोकल हेल्थ ट्रेडिशन्स, मग ड्रग मोनोग्राफ्स, प्लांट मोनोग्राफ्स, इंडियाचे जे काही फॉर्म्युलेटरीज आहेत. ऑल्सो क्लासिकल टेक्स्टबुक्समधून काही रेफरन्सेस असतील छान ते पण असतात इथे. आणि जे काही इन्फॉर्मेशन आहे ना हे आयुषचे जे वेगवेगळे मेडिकल सिस्टम्स आहेत त्या अकॉर्डिंग कॅटेगराईज केले आहेत. म्हणजे आता आयुर्वेद धरलं तर आयुर्वेदच्या ह्या सगळ्या 10 गोष्टी सांगितल्या, उनानी धरलं उनानीच्या ह्या सगळ्या 10 गोष्टी सांगितल्या. सो ही जी इन्फॉर्मेशन आहे दिस इज कॅटेगराइज्ड अगेन ॲज पर द इंडिव्हिज्युअल आयुष मेडिकल सिस्टम्स. आता नेक्स्ट सांगितलं की या पोर्टलवर ना एखाद्या स्पेसिफिक मेडिकल कंडिशनचं प्रत्येक मेडिकल सिस्टममध्ये वेगळं नाव आहे ते सगळं इथे दिलं आहे. फॉर एक्झाम्पल आता इकडे आयुर्वेदमध्ये आपण ज्वर म्हणतो, मॉडर्नमध्ये फीवर म्हणतात, सिमिलरली अजून आम्लपित्त म्हणतो, इकडे ॲसिडिटी म्हटलं जातं. असे जे आहे आता फक्त आपण आयुर्वेद आणि हे बघतोय मॉडर्न, तसं प्रत्येक जे आयुषचं आहे होमिओमध्ये वेगळी नावं असतात, ह्याला वेगळी नावं असतात फॉर मेडिकल कंडिशन्स. वेगवेगळ्या मेडिकल कंडिशनसाठी आपण ज्वर म्हणतो ते काहीतरी वेगळं म्हणत असतील. सो इथे ह्या वेबसाईटवर सगळं आहे की तुम्ही एका मेडिकल कंडिशनला प्रत्येक मेडिकल सिस्टममध्ये काय नावाने बोलता ते सगळं इथे आहे. सो द पोर्टल प्रोव्हाइड्स रेलिव्हंट इंडिजिनियस नेम ऑफ द मेडिकल कंडिशन्स पर्टेनिंग टू ईच मेडिकल सिस्टम. प्रत्येक मेडिकल सिस्टमच्या अकॉर्डिंग वेगवेगळं नाव जे काही इंडिजिनियस नाव आहे फॉर अ मेडिकल कंडिशन ते तिथं दिलेलं आहे. मग नेक्स्ट जे काही क्लिनिकल रिसर्च वर्क आहे ना ते ह्या साईटवर ग्रेड A, ग्रेड B, ग्रेड C असं कॅटेगराईज करून ठेवलेलं आहे अकॉर्डिंग टू WHO गाईडलाईन्स. सो प्रत्येक क्लिनिकल रिसर्च वर्क जो येतो तो मग ग्रेड A, B, C अशा कोणत्या तरी एका कॅटेगरीमध्ये जातो. आणि हे जे ॲप्लिकेशन आहे दिस इज डेव्हलप्ड बाय CCRAS. जे आपलं मगाशी होतं कोणतं होतं पबमेड कुणी केलं तर NCBI, दॅट वॉज नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन. आता हे कोणी केलं आहे जे आयुष आहे ते कोणी डेव्हलप केलं आहे CCRAS. CCRAS इज सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदा अँड सिद्धा. ह्यांनी डेव्हलप केलं हे आयुष रिसर्च पोर्टल. आणि तुम्ही आयुष रिसर्च पोर्टलला कोणत्या वेबसाईट थ्रू जाऊ शकता http://ayush.app.nic.in आणि परत /. सो झालं आपलं आयुष. काय पॉईंट सांगितले. पहिलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन स्प्रेड करायची आहे, परत करंट अपडेट्स भेटतात, परत प्रत्येक जे आपलं आहे AYUSH सगळ्यांच्या बाबतीत तिथे इन्फॉर्मेशन भेटते. क्लिनिकल रिसर्च, प्री क्लिनिकल रिसर्च, ड्रग रिसर्च, फंडामेंटल रिसर्च सगळी माहिती इथे भेटते. आणि हे इथे झालं. मग नेक्स्ट 10 गोष्टी सांगायची की इथून आपल्याला काय कळतं. मग परत ह्या ज्या 10 गोष्टी आहेत त्या मेडिकल सिस्टमच्या ज्या कॅटेगरीज आहेत त्या अकॉर्डिंग प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सांगितल्या आहेत. मग नेक्स्ट की एका मेडिकल कंडिशनला प्रत्येक मेडिकल सिस्टममध्ये काय बोलतात वेगवेगळ्या नावाने ते इथे सांगितलं आहे. मग इथे क्लिनिकल रिसर्च वर्कला A, B, C अशा वेगवेगळ्या ग्रेड्समध्ये कॅटेगराईज केलं आहे. आणि हे जे आयुष पोर्टल आहे इट इज डेव्हलप्ड बाय CCRAS, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेद अँड सिद्धा. आणि आयुष रिसर्च पोर्टलपर्यंत कसं पोहोचणार आपण http://ayush.app
ॲप नाही, app.nic.in/.